सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. विचार सागर तरंग 7वा परिच्छेद 12 क्रमांकाचा विद्येची अष्टादश प्रस्थाने कंसात भेद. तरंग 7वा परिच्छेद 12 क्रमांकाचा विद्येची अष्टादश प्रस्थाने आणि त्या ठळक वाक्यासमोर एक कंसामध्ये त्यांनी दिलेलं नकाशा नंबर 14 पहा. तर हा नकाशा नंबर 14 तो आपण पाहू आणि मग पुढचा विचार करू. कारण त्याचं कारण असं आहे की या 14 नंबरचा जो नकाशा आहे यामध्ये विचार सागर ग्रंथामध्ये पंडित साधू निश्चलदासजीने एखाद्याला जर सूत्र रूपाने सर्व दर्शनाचा अभ्यास करायचा असेल, आस्तिक साही दर्शनाचा सूत्र रूपाने पण निर्दिष्ट पद्धतीने जर अभ्यास आपल्याला असावा, आपल्या संग्रहित असावा, त्याचं ज्ञान आपल्याला व्हावं, तर त्याचा विचार इथे या तरंग रहस्यामध्ये आपल्या 14 क्रमांकाचा जो नकाशा आहे त्यामध्ये आपल्यासमोर ठेवलेला आहे. नास्तिक दर्शनाचा विचार या ग्रंथामध्ये आलाच नाही असं नाही, पण अगदी सूत्र रूपाने आला. खरं शेवटी नास्तिक ते घासा आतील हरळू फेडिता लागी वेळू परी तो खडळू सांडवाची की असं ज्ञानोबराय म्हणतात. निवडावे खडे तरी दळणी ओझ घडे किंवा निवडावे तण शेत करावे राखण असं तुकोबराय आपल्याला म्हणतात. तशा पद्धतीने त्याचे ते त्याच्या वेळा लागी म्हणून नास्तिक दर्शनाचा थोडा बहुत विचार आलेला आहे. त्यामध्ये चारवाक, जैन, सौत्रांतिक, माध्यमिक, वैभाषिक आणि योगाचार हे 6 नास्तिक दर्शनकार आहे. नास्तिको वेदनिंदक आहे, वेदात हे प्रमाण मानत नाही म्हणून. त्यामध्ये चारवाकाचं मत आहे चक्षुर्मेव सत्यम देह खंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा या प्रतिप्रमा ढळूची नेणे जीव तोची देव भजनते भक्तीन मरणतेची मुक्ती पाषांड्याची असं तुकोबराय आणि ज्ञानोबराय चारवाक मताचा अनुवाद करतात. आणि आचार्यांचं प्रसिद्ध वचन आहे यावत जीवन सुखम जीवेत ऋणम कृत्वा भूतम पिवेत भस्मीभूतस्य देहशे पुनरागमनम कृतः हे चारवाकाचं तत्वज्ञान आहे. आणि जीव त्याचं देव आहे, भोजन ही भक्ती आणि मरण तेच मुक्ती आहे. याच्यापेक्षा जैनाचं काही वेगळं तत्वज्ञान असं आहे असं नाही, पण त्यांनी थोडंसं आणखी पुढे गेले. ते देहाला आत्मा जरी म्हणत नसेल तर देह परिमाणवत आत्म्याचं परिमाण आहे, म्हणजे मध्यम परिमाणाचा आत्मा मानतात. पण देहाला आत्मा मानला नाही, आत्म्याचं मध्यम परिमाण मानलं म्हणजे आत्मा काय झाला, परिचिन्न झाला. परिचिन्न म्हणजे उत्पत्ती विनाश झाला आणि म्हणजे येत कृतकमतता आणि ते अशी स्थिती त्यांची आहे. म्हणजे श्रुती प्रमाणाला त्यांनी पूर्ण अनुसरलं नाही. आणि बौद्धांची जी 4 शिष्य आहेत सौत्रांतिक, माध्यमिक, वैभाषिक आणि योगाचार यांनी त्यातलं एक शून्यम शून्यम, दुसरा क्षणिकम क्षणिकम, तिसरा सोलक्षणम सोलक्षणम, चौथा दुःखम दुःखम असे ती म्हणतात. म्हणजे त्यांनाही खरं तत्वज्ञान नाही लक्षात आल्यामुळे नास्तिक दर्शनकार म्हणून थोडक्यात त्यांचा विचार आला. पण आस्तिक दर्शनकार त्याच्यामध्ये खरं तर आपल्याला उत्तरमीमांसाच ग्राह्य आहे. म्हणजे पूर्णतः श्रुतियुक्ती अनुभूतीने प्रतिपादन हे उत्तरमीमांसा शास्त्राचं आहे. परंतु इतर जे आस्तिकामध्ये सुद्धा न्याय, वैशेषिक, सांख्ययोग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा हे आस्तिक 6 दर्शनकार आहेत. तर त्या 6 दर्शनाचा सुद्धा सारग्राही वृत्तीने आपल्याला उपयोगित आहे, पण सिद्धांत भूमिकेत केवळ उत्तरमीमांसा आहे. पण मग त्यांचा सारग्राही कशाला म्हणतात? काल आपण त्या जखमेचा दाखला बघितला. एकाने बाण मारला आणि ते दूषित रक्त निघून गेलं, त्याने जीव घेण्याकरता मारला तरी हा म्हणतो याने मला जीवदान दिलं सारग्राही वृत्तीने. तसं सारग्राही वृत्तीने नास्तिक दर्शनाचा सुद्धा आपल्याला उपयोग आहे. कसा? तो पुढे येणारच आहे. पण तूर्त आस्तिक दर्शनकारी जी 6 आहेत त्यांची मतं काय आहेत, म्हणजे त्यांची कशाबद्दल मतं, तर एकंदर सामान्यतः एक 18 मुद्दे आपल्या डोळ्यासमोर आहे. म्हणजे जगत विषयक, जगत कारण विषयक, ईश्वर विषयक, जीव विषयक, नंतर बंधाचं कारण विषयक, बंध विषयक, मोक्ष विषयक, मोक्षाचं साधन, मोक्षाचा अधिकारी,
नंतर त्यांचं प्रधान कांड कोणतं, प्रधान वाद कोणता, आत्म्याचं परिमाण काय आणि आत्म्याची संख्या काय, नंतर पुन्हा बघा आत्म्याचं त्यांचं मुख्य प्रमाण कोणतं, मुख्य ख्याती कोणती, मुख्य सत्ता कोणती, मुख्य त्यांची उपयोगिता काय आणि पदार्थ विचार त्यांच्या मतामध्ये आहे कसा, असे एकंदर 18 मुद्दे अगदी सूत्ररूपाने इथे ग्रंथकारांनी कंसात विचारसागराची ज्यांनी नकाशे तयार केले, शेवटची रहस्य आपलं नकाशे तयार केली, म्हणजे मला वाटतंय ब्रह्मीभूत विनायक नारायण जोशी साखरे महाराज यांनी हे एकंदर आस्तिक दर्शनकार जी 6 आहेत त्याचा सांगोपांग विचार अगदी या थोडक्यात आपल्या समोर ठेवलेला आहे. फक्त हा विचार करण्याकरता मागचा जो विस्तृत विचार आहे तो सुद्धा उपयोगाचा आहे. तर त्या मागच्या विचारासहित तो थोडासा जुजबी भाग घेऊन हा इथला विचार जर केला तर 6 दर्शन डोळ्यासमोर आपल्या स्पष्ट राहतात. यांचं नेमकं म्हणणं आहे काय, तर ते आपण पाहूया. तर त्यामध्ये पहिलं हे दर्शनाचे कर्ते आपण पाहू. तर पहिलं न्याय दर्शन असेल तर त्याचं कर्ते गौतम आहे. वैशेषिक दर्शन असेल तर त्यांचे कर्ते कणाद मुनी आहेत. सांख्य दर्शन म्हणलं का त्यांचे कर्ते भगवान कपिल आहेत. योग दर्शन म्हणलं का त्यांचे कर्ते भगवान पतंजली आहेत. पूर्वमीमांसाचे कर्ते म्हणलं तर आचार्य जैमिनी आहेत आणि उत्तर मीमांसाचे कर्ते म्हणलं तर कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेव आहेत. ही त्यांची कर्ते झाली 6 आस्तिक दर्शनाची. आता दुसरा मुद्दा आहे, या 6 आस्तिक दर्शनाचं जगताबद्दल काय मत आहे. म्हणजे जगताचं स्वरूप प्रत्येकाच्या मताने सारखं नाही. प्रत्येकाने जगताबद्दल आपले मत वेगळे केले. जगत म्हणजे काय असं जर आपण त्यांच्या 2 जोड्या करू, सांख्ययोग, न्याय वैशेषिक आणि पूर्वमीमांसा उत्तर मीमांसा, म्हणजे थोडंसं कमी काळात आणि हा विषय आकलन होण्याकरता सुद्धा आपल्याला सुलभ पडेल. त्यामध्ये जगत विषयक न्याय वैशेषिकाचं काय मत आहे. तर जगत विषयक न्याय वैशेषिक दोघांचं एकच मत आहे, ते परमाणु आरंभित संयोग वियोगजन्य आकृती विशेष त्याला जगत असं म्हणतात. म्हणजे परमाणु त्यांचा वाद आहे आणि परमाणूपासून आरंभ होऊन संयोग वियोग होऊन जे काही आकार विशेष आपल्याला पाहायला भेटतो त्यास जगत असं म्हणतात. असं जगताबद्दल न्याय वैशेषिकाचं मत आहे. विज्ञानवादी जी 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 आणि सांख्ययोग, या सांख्ययोगाचं मत जगतविषयक सांख्याचं मत काय आणि योग दर्शनाचं मत काय, यांच्याही दोघांमध्ये साम्यता आहे. ते म्हणतात प्रकृतीचा परिणाम आणि 23 तत्वात्मक जगत आहे. सांख्याचं मत हेच आहे आणि योगाचं मत हेच आहे. ह्या दोघांनी जसं काय केले 2 दर्शनाच्या जोड्या आहेत. काही गोष्टी वैशेषिकाच्या नैयायिकाने मान्य केल्या तर काही गोष्टी नैयायिकाच्या वैशेषिकाने मान्य केल्या. नैयायिकाचा वैशेषिकाचा पदार्थ विचार हा नैयायिकाने मान्य केला, स्वीकारला. नैयायिकाचा प्रमाण विचार वैशेषिकाने स्वीकारला, म्हणून त्या दोघांचं एक वाक्यता झाली. आणि सांख्ययोगाचंही तसंच आहे. त्यांनी सुद्धा परस्परामध्ये काही समेट केलं आहे. पूर्वमीमांसा उत्तर मीमांसाची ती स्थिती आहे, म्हणून आपण हे 2 गट बघू लागलो. तर नकाशा नंबर 14 बरं का. तर ते जगत विषयक यांची मतं काय आहेत हे पाहताना सांख्यांचं मत जगताबद्दल ते म्हणतात प्रकृतीचा परिणाम, म्हणजे सांख्य आणि योग दोन्ही प्रकृतीचा परिणाम आणि 23 तत्वात्मक कोण आहे हे जगत आहे. आता 23 तत्व इथे जरी त्यांनी दिली नसली तरी आग्रदेवाचे 3 प्रश्न होते. मी कोण, त्याबद्दल आपण आत्मा असंग नाना, व्यापक नाना, मध्यम नाना आणि एक व्यापक असे जे आपण मत पाहिलेत, तर त्यातमध्ये हे आत्मा हा असंग नाना मानणारे सांख्य आहेत. तर तिथे आपण 23 तत्व त्यांचे पाहिलेले आहेत. ती 23 तत्व अगदी सोपे. पंचतन मातान पंचमहाभूत 5 आणि 5 10 आणि 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ही 5 आणि 5 10 झाली 20 आणि अहंकार 1 महत्त्व 2 आणि मन 3 झाले 23. अशी 23 तत्व म्हणजे प्रकृतीचा परिणाम आणि 23 तत्वात्मक ते कोण, तर हे म्हणतात तेच त्यालाच ते जगत असं म्हणतात. सांख्य आणि योग दोघांचं जगताबद्दल हे मत आहे. जर आपण आता पूर्वमीमांसेला विचारा तुमचं जगताबद्दल मत काय, तर पूर्वमीमांसा म्हणतात स्वरूपाने अनादि अनंत आणि प्रवाहरूपाने संयोग वियोगवान असं हे जीवाचं, त्याला मूळ कारण जीवाचं अदृष्ट सुद्धा सहकारी कारण आहे आणि परमाणु हा त्यांचा वाद आहे. म्हणजे थोडक्यात काय, स्वरूपाने अनादि अनंत आहे आणि प्रवाह रूपाने पाहिलं तर संयोग वियोगवान जीवाच्या अदृष्टाचा परिणाम त्याला जगत असं म्हणतात. कोण, पूर्वमीमांसक म्हणजे जैमिनी आचार्याच्या मतात.
आणि उत्तर मीमांसकाला विचारलं तर ते म्हणतात नामरूप क्रियात्मक मायेचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त, मायेचा परिणाम आणि चैतन्याचं विवर्त, त्यास जगत असं उत्तर मीमांसेमध्ये म्हणतात. हे झालं त्यांचं जगतबद्दल मते. जसं जगताबद्दल मत मानतात तर कारणाशिवाय तर कार्य घडत नाही. कारण गुणा कार्यानं वर्तन, ते कारणा वाचून कार्य होत नाही. कारण कोण झालं इथं, कार्य कोण झालं, जगत. मग त्याचं कारण तरी काय, प्रत्येक दर्शनकाराला विचारा. तर मग आता न्याय वैशेषिकाला आपण विचारू जगताचं कारण तुम्ही काय मानता. तर न्याय वैशेषिकामध्ये दोघांमध्ये एक वाक्यात आहे, ते म्हणतात परमाणुवाद, म्हणजे परमाणूपासून हे जगत निर्माण झालं. पण कसं, परमाणू आणि ईश्वर आदी 9 साधारण कारण हे न्याय वैशेषिक जगत कारण मानतात. मग 9 साधारण कारण म्हणताना इथे जरी दिली नसली तरी मागे आपल्याला गेली. कारणामध्ये 2 प्रकार, साधारण कारण आणि असाधारण कारण. याचे यावत कार्याला कारण ठरतं ते साधारण कारण, आणि एकाच कार्याला कारण ठरतात ते असाधारण कारण. असाधारण कारणामध्ये उपादान, निमित्त, सहकार्य, अन्नात सिद्ध वगैरे आपण पाहतो. तसं 9 साधारण कारण म्हटलं तर ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, काल, दिशा, अदृष्ट, प्राग अभाव आणि प्रतिबंधका अभाव अशी 9 साधारण कारण आपण पाहिली. 9 साधारण कारण आणि पुन्हा कोण, परमाणू व ईश्वर आदी 9 साधारण कारण ह्यापासून जगत निर्माण होतं, असं जगत कारणाबद्दल न्याय वैशेषिकाचं मत आहे. आणि जगत कारणाबद्दल सांख्याचं मत वेगळं आहे आणि योगाचं मत थोडंसं इथे वेगळं पडतं. सांख्याला विचारलं जगत कारण कशाला मानतात, तर ते म्हणतात प्रकृती स्वतंत्र आहे, त्याच्यामध्ये स्वतंत्र प्रकृती कारणवाद आहे, म्हणून त्रिगुणात्मक प्रकृती हेच जगताचं कारण आहे, सांख्य म्हणतात. आणि योगाला जर विचारलं तर ते म्हणतात कर्मानुसार प्रकृती व तन्नियामक ईश्वर, कर्माला अनुसरून प्रकृती आणि प्रकृतीचा नियंता असणारा ईश्वर, या दोन्हीपासून कोण होतं, हे जगत होतं, असं जगताचं कारण योग मानतात. पूर्वमीमांसेला विचारलं तर ते म्हणतात जीवाचा अदृष्ट आणि परमाणू हे जगताचं कारण आहे. आणि उत्तर मीमांसेला विचारलं तर संत वाङ्मयातलं प्रसिद्ध वचन आहे, जयापासून सकळमय मंडळ हे झाले, किंवा जेणे हे विश्व निर्मिले. म्हणजे जगाचं विवर्त उपादान कारण जरी ब्रह्म असलं आणि परिणाम उपादान कारण जरी माया असली तरी हे दोन्ही एकत्र येतात, तो ईश्वर आहे, तो ईश्वर आहे. तिथे एक ढालघर निर्माण झाले म्हणतो. आणि असा ईश्वर जगताचं अभिनिमित्त उपादान कारण ईश्वर, तो जगताचा निर्माता आहे, असं जगत कारणवाद उत्तर मीमांसेने स्वीकारला. आता तसंच या 6 दर्शनाचं ईश्वराबद्दल काय मत आहे, कारण जगताबद्दल मत पाहिलं, जगताचं कारणाबद्दल काय मत आहे तेही बघितली. तसं जगताच्या नियंता, आता करता कोण म्हटलं आपण, ईश्वर नेमका. तर ईश्वर कशाला मानतात, ईश्वराचं स्वरूप यांच्या मतामध्ये काय. जसं इस्लाम असेल तर ते म्हणतात काय, 7व्या आसनामानामध्ये त्यांचा काय अल्लाह आहे. ख्रिश्चन म्हणलं तर तो येशू ख्रिस्त हेच त्यांचे काय देवता आहे. तसं या आस्तिक दर्शनकारामध्ये सुद्धा ईश्वर तत्वाबद्दल सगळ्याचीच एक वाक्यता, एक मान्यता आहे असं मात्र नाही. मग ते काय म्हणतात, तर न्याय वैशेषिकाला जर आपण विचारलं तुम्ही ईश्वर म्हणजे तुमच्या मतात काय, तर न्याय वैशेषिकामध्ये ते म्हणतात इच्छा नित्य असणारे ज्ञान, इच्छा आणि प्रयत्न, म्हणजे ज्ञान, इच्छा, प्रयत्न हे 3 गुण ज्याच्या ठिकाणी नित्य आहेत. म्हणजे ज्ञान, इच्छा, प्रयत्न हे 3 गुण जीवाच्या ठिकाणी सुद्धा आहे, ईश्वराच्या ठिकाणी सुद्धा आहे, मागे न्यायिकामध्ये आपण पाहिलं. पण जीवाचे ज्ञान, इच्छा, प्रयत्न अनित्य आहे आणि ईश्वराचे ज्ञान, इच्छा, प्रयत्न नित्य आहे, म्हणून त्याला आपण सर्वज्ञ म्हणतो. सर्वज्ञ असून सर्व काळात सर्व काही तो करायला समर्थ ठरतो, कारण त्याच्याकडे असणारा ज्ञान, इच्छा, प्रयत्न काय आहे, नित्य आहे. म्हणजे ज्ञान, इच्छा, प्रयत्न नित्य ज्याच्याकडे आहेत असून पुन्हा त्याच्या ठिकाणी तो विभू आहे, म्हणजे व्यापक आहे, आणि जगताचा करता अशा पद्धतीने ईश्वराचं स्वरूप नैयायिक मानतात, तेच वैशेषिकही मानतात. पण सांख्याला विचारलं तुमच्या मतामध्ये ईश्वराचं स्वरूप काय, त्यांनी प्रकृती स्वतंत्र मानली ना, म्हणून ते ईश्वर मानत नाही. ईश्वर हा असिद्धे, ईश्वर ते मानत नाही. पण आपण जर योग दर्शनाला विचारलं तर ते म्हणतात पंचक्लेश, आपलं क्लेश, कर्म, विपाक, आशय, संबंध, असंबंध, म्हणजे क्लेश म्हणजे पंचक्लेश काय, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश असे पंचक्लेश माग गेलेत. नंतर कर्म, विपाक, आशय याच्या संबंध विवर्जित असा एक जो पुरुष विशेष आहे त्याला आम्ही ईश्वर असं म्हणतो, असं योग दर्शन म्हणतं. पूर्वमीमांसेमध्ये सुद्धा ईश्वर मानत नाही, कंसात ते मूर्तिरूप ईश्वर मानत नाही. मूर्तिरूप म्हणा किंवा मूर्तरूप म्हणा ईश्वर मानत नाही, पण मंत्ररूप ईश्वर मानतात. मंत्र हाच त्यांचा काय ईश्वर आहे. पण वेदांत मतामध्ये मंत्ररूप आणि मूर्तिरूप सुद्धा ईश्वराचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे माया विशिष्ट चैतन्य म्हणजेच ईश्वर, हे उत्तर मीमांसेचं मत आहे. हा यांचं ईश्वराबद्दल मतमतांतर झाले. त्याचनंतर जीव,
जीवाबद्दल या 6 आस्तिक दर्शनकाराचे काय मत आहे, कशाला जीव म्हणतात? तर तुम्ही सांख्य योगाला जर आपण विचारलं तुमच्या मतामध्ये जीव म्हणजे काय, तर आणि योग दर्शनामध्ये क्षमा करा, न्याय वैशेषिक दर्शनामध्ये जीवाबद्दल ज्ञान आदी म्हणजे ज्ञान इच्छा प्रयत्न हे तिन्ही ईश्वराप्रमाणेच आहे, पण ईश्वराची झाली नित्य आणि याची झाली अनित्य. आणि ईश्वराच्या ठिकाणी 8 गुण आहे आणि जीवाच्या ठिकाणी चतुर्दश म्हणजे 14 गुण आहे. 14 गुण यांनी इथे दिले नाही, पण आपल्याला मागे गेलेले सुख दुःख बुद्धी इच्छा द्वेष प्रयत्न धर्म अधर्म संस्कार, आपला धर्म अधर्म संख्या संस्कार परिणाम पृथकत्व अंशयोग विभाग असे 14 गुण आणि ज्ञान इच्छा प्रयत्न त्यातच आलेत. म्हणजे 14 गुणाने युक्त आणि पुन्हा कसा आहे करता भोगता जड नाना असं जीवाचं स्वरूप न्याय वैशेषिकाच्या मतात आहे. आणि सांख्य आणि योग या दोन्हीच्या मतामध्ये जीवाचं स्वरूप एकच मानलं. कसं तर असंग चैतन्य विभू नाना भोगता आणि तसाच योगाने मानला. पूर्वमीमांसकाने मात्र तसंच जीवाचं स्वरूप नाही मानलं. ते म्हणतात जड चेतनात्मक विभू नाना करता भोगता तो जीव. आणि वेदांत म्हणतात अविद्या विशिष्ट चैतन्य त्याला म्हणतात जीव. कारण 4 चैतन्य आपण पाहिले 4थ्या तरंगात. तिथे कुटस्थ चैतन्य त्याच्या आश्रयाने असणारी वेष्टी अज्ञान किंवा आपलं वेष्टी अविद्या किंवा बुद्धी किंवा अंतकर त्यामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब त्याला आपण जीव म्हणतो. हे वेदांत मतामध्ये जीवाचं लक्षण आहे. आता बंध हेतू बंधाचं कारण काय? बंध प्रत्येकाने सगळ्यांनीच बंधाचं एक कारण मानलं नाही. त्याच्यामध्ये न्याय वैशेषिक बंधाचं कारण अज्ञान मानतात, सांख्ययोग बंधाचं कारण अविवेक मानतात, पूर्वमीमांसा बंधाचं कारण निषिद्ध कर्म मानते, तर उत्तर मीमांसा बंधाचं कारण अविद्या म्हणजे अज्ञान मानते. नाही अज्ञाना वाचूनही मुळे आपण ती सगळी विचारसागरातली परंपरा पाहिली तर शेवटी कोण येतं अज्ञान. पण मग बंध कशाला म्हणतात? सगळ्याचं बंधाचं स्वरूप सुद्धा समान नाही. न्याय वैशेषिकाला विचारलं तर बंधाचं स्वरूप आहे 21 प्रकारचं दुःख हाच त्याचा बंध आहे. आणि मग मोक्ष काय? 21 दुःखाचा ध्वंस हाच त्यांचा काय झाला? मोक्ष झाला. म्हणजे अनिष्टाच्या निवृत्तीलाच हे काय करतात? मोक्ष म्हणतात. मग ती 21 दुःख कोणती? ती मोजणं अगदी सोपं. मागे आपण गणित पाहून आलेलं आहे. ती 21 दुःख पाहायची असेल तर काय करायचं? मन षष्ठानी इंद्रियाने प्रकृतीस्थानी कर्षते. म्हणजे मन हे 6वं इंद्रिय मानलेलं आहे. कर्म इंद्रिय ज्ञानेंद्रिय एकत्र घेतली की मन 11वं इंद्रिय होतं आणि केवळ ज्ञानेंद्रिय घेतली की मन 6वं इंद्रिय होतं. मन षष्ठानी इंद्रियाने किंवा मनोदश इंद्रियाध्यक्षम हृत्पद्मे गोलके स्थितम असं पंचदशीमध्ये म्हणतात आणि मन षष्ठानी इंद्रियाने गीतेमध्ये म्हणतात. म्हणजे तुर्त आपण ज्ञानेंद्रिय घेऊनच आपल्याला हे इथे 21 दुःखाची गणना करायची. म्हणून आपण काय करावं? मन 6वं इंद्रिय घेऊ आणि आपल्याला 5व्या तरंगामध्ये इंद्रियाला अध्यात्म म्हणतात, इंद्रियाच्या विषयाला आधिभूत म्हणतात आणि त्याच्या देवतेला आधी दैव असं म्हणतात. मग 6 इंद्रिय, 6 इंद्रियाचे विषय आणि 6 त्याचे आदिदैव सायंत्रिक 18 आणि 3 टाका पुन्हा. सायंत्रिक 18 म्हणजे 6 इंद्रिय त्यांची असणारी 6 विषय त्यांच्या होणारी 6 ज्ञान ही झाली 18 आणि एक दुःख सुख आणि शरीर 18 आणि 3 21. 21 जणाची प्रतीती येणं हा बंध आहे आणि 21 जणाची निवृत्ती होणं हाच यांचा काय? मोक्ष आहे. कोणाचा? न्याय वैशेषिकाचा. तर त्यांना विचारलं होते ते तुम्ही सुखाला दुःख कसं म्हणता? कारण वैशिक कुठलंही सुख ते दुःखाला घेऊनच येतं. म्हणजे एक भीतीच असते जातं की काय, म्हणून सुखाला आम्ही दुःख म्हणतो. दुःखाला तर दुःख म्हणण्याचं कारण म्हणतोच ते आपल्याला स्पष्टच आहे. शरीराला दुःख का म्हणतात? तर दुःखाचा आश्रय शरीर आहे, शरीर दुःखाचे ओठार, म्हणून आम्ही त्याला दुःख म्हणतो असं त्यांनी उत्तर दिलं. म्हणजे हे झालं यांचं बंध मोक्षाचं स्वरूप. तसं न्याय वैशेषिकाचं बंध मोक्षाचं स्वरूप काय? नैयायिक आपलं न्यायवैशेषिक झालेत ना, सांख्य योगाचं बंधाचं स्वरूप काय? तर सांख्य 3 प्रकारच्या दुःखाला बंध म्हणतात. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. शारीरिक व्याधी आध्यात्मिक, आजूबाजूची पीडा आधिभौतिक आणि नैसर्गिक कोप तो आधिदैविक. आपण त्यावेळेला तुकोबराची 3 वचनं पाहिली होती. जळे माझी काया आध्यात्मिक दुःख, कोपला पाटील आधिभौतिक दुःख आणि दुष्काळी आटेला द्रविण्याला मान हे आधिदैविक दुःख. असा त्रिविध दुःखाची प्रतीती हा बंध आहे आणि त्रिविध दुःखाची निवृत्ती हाच मोक्ष आहे. म्हणजे यांनी सुद्धा अनिष्टाची निवृत्तीलाच मोक्ष म्हणला सांख्याने. योगाचं थोडंसं वेगळं आहे. योग काय म्हणतात? योग दर्शन मोक्षाच्या बंध मोक्षाच्या बाबतीत ते म्हणतात रौरव कुंभपाकादी श्रीमद भागवत महापुराणामध्ये जवळपास 28 नरकाचा विचार आला.
तर ते रौरव, कुंभपाक, आंध, तामिश्र, तामिश्र अशी जी नरक आहेत, त्या नरकाचं दुःख, नरकाशी संबंध हा त्याचा बंध आहे आणि त्याचा संबंध विच्छेद होणं हाच त्यांचा काय मोक्ष आहे. म्हणजे तुम्ही बघा, सांख्य आपले न्याय वैशेषिक सांख्य योग आणि त्याचप्रमाणे अगदी पूर्वमीमांसेपर्यंत कळत न कळत त्यांनी अनिष्टाची निवृत्तीलाच मोक्ष म्हणालेले आहे. कशाला? केवळ अनिष्टाची निवृत्तीला एकांगी त्यांचा मोक्ष झाला. पूर्वमीमांसक थोडे याच्यात येतात म्हणून तर माऊलीने त्यांना स्थान दिलं. मजा अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी आली शिवती. मात्र पूर्वमीमांसेमध्ये कसं आहे, त्यांनी नरकालाच दुःख म्हटलं. नरक संबंध म्हणजे दुःख आहे आणि स्वर्ग संबंध म्हणजे त्यांचा मोक्ष आहे पूर्वमीमांसेचा. पण वेदांत मतामध्ये माया किंवा अविद्येची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती हा मोक्ष आहे. आणि दुःखाची प्रतीती येणं आहे ना, आणि परमानंदाचं अप्राप्ती असणं याला ते बंध असं म्हणतात. हे वेदांत मतात झालं. म्हणजे एकंदर जगत कारण, ईश्वर, जीव आणि बंध हेतू कोण आणि बंध मोक्षाचं स्वरूप काय, एवढा विचार आपण सहा दर्शनाचा केला. एकंदर आपण आतापर्यंत 8 मुद्द्याचा विचार केला. आता पुढचे 8 मुद्दे पुढच्या पेजवर दिले आहेत. त्यांच्या मतामध्ये पुन्हा मोक्षाचं साधन काय, मोक्ष कशाला म्हणतात तो आपण बघितला. आणि मोक्षाचं साधन काय, तर मोक्ष साधन यांच्यामध्ये न्याय वैशेषिकामध्ये मोक्षाचं साधन त्यांनी नैयायिकामध्ये न्याय वैशिक दोघांमध्ये मोक्ष साधन एकच मानलं. कोण? तर इतर भिन्न आत्मज्ञान. इतरावरून म्हणजे असं जड दुःख रूप असणाऱ्या जगतावरून आत्मा काय भिन्न आहे असं ज्ञान होणं, यालाच न्याय वैशिष्य काय म्हणतात, मोक्ष मानतात. पण हा मोक्ष अपूर्ण आहे. कारण पंचकोशावरून आत्मा पृथक जाणला म्हणजे तेवढ्याने काम होत नाही. तो पृथक केलेला आत्मा ब्रह्मरूप जाणावा लागतो तर पूर्णता आहे. पण आता यांची मत आहेत ना, म्हणून न्याय वैशेषिक इतर म्हणजेच असं जड दुःखात्मक असणारं जगत, मायाकार्य जगत याहून आत्म्याचं भिन्न रूपाने ज्ञान होणं यालाच मोक्ष साधन असं म्हणतात. कोण? नैयायिक, आपलं न्याय वैशेषिक. आणि सांख्याचं आणि योगाचं थोडंसं वेगळं आहे. पुन्हा सांख्य प्रकृती पुरुषाच्या विवेकाने मोक्ष होत म्हणतात. म्हणजे प्रकृती पुरुष विवेक हेच मोक्ष साधन सांख्य मतात आहे. आणि वैशेषिकामध्ये निर्विकल्प समाधी पूर्वक विवेक हा मोक्ष साधन योग दर्शनामध्ये मानतात. आणि पूर्वमीमांसेमध्ये वेदविद कर्म जी विशेष समाहा त्या सर्वात्मका ईश्वरा कर्मेषु भजावा, म्हणून वेदविहित कर्म हेच मोक्षाचं साधन मानतात. म्हणजे कर्माने मोक्ष मानला त्यांनी. आपण दुसऱ्या तरंगामध्ये किती विस्तार पाहिला त्यांचा, जीवकृत कर्म, वेदबोधित कर्म. मग कोणतं कर्म त्यांनी करावं, कोणतं करू नये, मग मोक्ष नाही. म्हणजे ते मोक्ष कशाला मानतात? थोडक्यात यत्कृतकम दादा अनित्यम आहे, पण ते कर्माने मोक्ष मानतात. आणि त्यांचा मोक्ष कसा आहे? देह पातानंतर स्वर्ग हाच त्यांचा काय आहे? मोक्ष आहे. पण मग निर्दुष्ट मोक्ष साधन काय असेल तर जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे वेदांत मतामध्ये मोक्षाचं साधन मानलं. कारण वाचून ज्ञानविने एके उपाय करीशी जितके ती गुंपेशाधिके रुखी ये ऋते ज्ञाना न मुक्ती ज्ञानादेवत कैवल्यम किंवा ज्ञानविन मोक्ष नाही हा सिद्धांत. आणि वेद बोले हात उभारून या, म्हणून वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच मोक्ष होतो असं वेदांत मत आहे. पण मग मोक्षाचा अधिकारी कोण? प्रत्येक दर्शनाचा तोही वेगवेगळा आहे. त्याच्यामध्ये न्याय वैशेषिकाची एक वाक्यात आहे. न्याय वैशेषिक म्हणतात दुःखनाश इच्छुक कुतर्की हा मोक्षाचा अधिकारी आहे. दुःखनाशाची ज्याला इच्छा आहे आणि कुतर्क करायला जो समर्थ आहे. आता आपल्याकडे काय म्हणतात, उलट तर्केताम मा कुतर्कताम श्रुती मतात तर कोणी संधी येताम. पण दुःखनाश इच्छुक असून कुतर्की हा मोक्षाचा अधिकारी आहे असं न्याय वैशेषिक म्हणतात. असं का? कारण त्यांचं असं म्हणणं आहे प्रत्यक्षेनं अखिलतम आपी तर्केनं ग्राह्यती न्याय रसिका. एखादी गोष्ट प्रत्यक्ष दिसते. आता हा काय आहे? घट आहे म्हणा, दिसला आपल्याला. मग आता इथं कशाला हेतून तर्क अनुमान काय करायचं? तर ते म्हणणार नाही हा घट आहे कशावरून, मग हेतू द्या, साध्य सांगा, व्याप्ती सांगा, असं सगळ्या अंगाने सिद्ध होतं ना, हा मग घट आहे. अन्यथा नाही. म्हणजे एखादी गोष्ट प्रत्यक्ष दिसत असली तरी अनुमान प्रमाणाने त्याची सिद्धी करणार आणि मगच ते मानणार. म्हणून कुतर्की, नुसतं तर्की नाही, पुन्हा
कुतर्की. आता प्रत्यक्ष दिसत असताना त्याला नाही मानायचं, तर्कण सिद्ध करायचं, मग कुतर्क झाला ना तो. म्हणजे असं दुःखनाश इच्छुक आणि कुतर्की हा मोक्षाचा काय आहे, अधिकारी आहे न्याय वैशेषिकाच्या मतामध्ये. आणि सांख्याच्या मतामध्ये संदिग्ध आणि विरक्त पुरुष. संदिग्ध म्हणजे जसं सांगा मी काय करू, हे करू का ते करू, रज्जू वा स्वरूप वा, असं संदिग्ध अंतकरणाची वृत्ती आहे. आणि विरक्त पुरुष आहे तो मुक्तीचा अधिकारी आहे सांख्य मतामध्ये. वैशेषिक मतामध्ये विक्षिप्त चित्तवान तो मोक्षाचा अधिकारी आहे. कर्म पूर्वमीमांसेमध्ये कर्मफलासक्त तो मोक्षाचा अधिकारी आहे. तो म्हणतो ना, म्हणे ती संसारी जन्मी जे यज्ञ कर्म की जन्म मग स्वर्ग सुख भोगायची म्हणणार. कारण स्वर्गाला जायचं तर कर्मफलाचा आसक्ती नसेल तर कशाला यज्ञ करेल, आणि यज्ञच नाही केला तर कसा त्याला स्वर्गरूपी मोक्ष प्राप्त होईल. मग कर्मफलासक्त हा मोक्षाचा अधिकारी पूर्वमीमांसेमध्ये आहे. आणि उत्तर मीमांसेमध्ये मात्र मल विक्षेप रहित म्हणजे निष्काम कर्माने, मल घालवलेला निष्काम कर्माने. तिथे पहिल्या तर्कात व्याख्या केली ना, ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म निष्काम उपासना करून मल विक्षेप 2 दोष निवृत्त केले असून सुस्वरूपाचं म्हणजेच ब्रह्मात्म स्वरूपाचं आवरण निवृत्त करण्याकरिता जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो मोक्षाचा अधिकारी. मुक्तमिच्छा मुमुक्षा, मोक्षाची ज्याला इच्छा आहे त्याला आपण मुमुक्ष असं म्हणतो, ज्ञातमिच्छा जिज्ञासा, असा अधिकाराबद्दल त्यांचा भेद आहे. तसंच यांचे आचार्य करते कोणते आपण बघून आलो सुरुवातीलाच. न्यायदर्शनाचे करते गौतम, वैशेषिकाचे कणाद, सांख्याचे कपिल, आपलं योगाचे पतंजली, पूर्वमीमांसेची जैमिनी आणि उत्तरमीमांसेची व्यास. यांचं प्रधान कांड, कारण कांडात्रय निरूपिणी श्रुती कोडीस्वानी गीता पद्यरत्नाची लिहिलेली आली असे. यांचं प्रधान कांड कोणतं, म्हणजे कोणतं कांडाला प्राधान्य देतो. 3 कांड आहेत ना, कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञानकांड. तर त्यामध्ये जे न्याय वैशेषिक आहे त्यांचं प्रधान ज्ञानकांड आहे. आणि सांख्याचं ज्ञानकांडच आहे, पण पतंजलीचं मात्र उपासना कांड आहे, पूर्वमीमांसकाचं कर्मकांड आहे, आणि वेदांताचंही पुन्हा ज्ञानकांड आहे. म्हणजे ज्ञानकांड अधिक आहेत, कर्मकांड एक आहे, उपासनाकांड एक आहे, ज्ञानकांडाचं बऱ्याच जणांनी त्याचं प्रधान कांड म्हणून स्वीकारलेलं आहे. त्याचप्रमाणे आत्मा, त्याचं परिमाण आणि संख्या, म्हणजे आत्म्याचं लांबी रुंदी येता काय आहे ना, आणि तो किती स्वरूपाचा, असं जर आपण विचारलं तर सांख्ययोग आणि न्याय वैशेषिक या चौघाची मतं एकच आहे. अगदी पूर्वमीमांसेपर्यंत सगळ्यांनी सांख्ययोग, न्याय वैशेषिक आणि पूर्वमीमांसा या सगळ्यांनी विभू आणि नाना मानले. विभू हे झालं त्याचा परिणाम म्हणजे व्यापक, आणि नाना ही झाली त्याची संख्या. पण वेदांत मतामध्ये आत्मा विभू आहे, पण काही नाही, नाना नाही. कारण असंग नाना, व्यापक नाना, मध्यम नाना आणि असंग नाना, व्यापक नाना, अनुनाना, मध्यम नाना, ही सगळी मतं खंडित आहे, आणि एक व्यापक हेच मत मंडित आहे. असं आपण मी कोण या प्रश्नाचं उत्तर पाहताना सविस्तर विचार केला. बरं, जसं त्यांचा आत्मस्वरूपाविषयी परिमाण झालं तसं प्रमाण आहे आपल्याकडे. मुख्य 12 प्रमाणाचा विचार आपण मागे केला, म्हणजे 6 उपप्रमाण आणि 6 मुख्य प्रमाण. उपप्रमाणामध्ये आहे ऐतिह्य, अभिनय, संभव, संस्कार, मानस आणि परंपरा, असे 6 उपप्रमाण आहे. आणि मुख्य प्रमाणामध्ये सांख्ययोग, न्याय वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा असे काय प्रमाण आहेत. आपलं क्षमा करा, सांख्ययोग हे म्हणे ना प्रत्यक्ष अनुमान, शब्द उपमान, अर्थापत्य अनुपलब्धी, असे मुख्य 6 प्रमाण आहे. तर सगळीच जण 6ही दर्शनकारी 6 प्रमाण मानतात असं नाही, आणि 6ही जण एक प्रमाण मानतात असं नाही. मग ते किती प्रमाण कोण मानतं, तर आपण म्हणलो ना सांख्ययोग, त्यांनी एकमेकाचा प्रमाण विचार, पदार्थ विचार स्वीकारलेला आहे. तर सांख्य दर्शनामध्ये प्रत्यक्ष आपलं न्याय वैशेषिक पहिले घेतलेले आहेत ना, तर न्याय वैशेषिकामध्ये प्रत्यक्ष अनुमान, उपमान, शब्द असे 4 प्रमाण मानतात, आणि वैशेषिकामध्ये प्रत्यक्ष अनुमान असे 2च प्रमाण मानतात. सांख्य दर्शनामध्ये प्रत्यक्ष अनुमान, शब्द असे 3 मानतात. तर तसेच 3 प्रमाण योग दर्शनामध्ये सुद्धा मानतात. आणि पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा या दोन्ही मीमांसेमध्ये 6ही प्रमाणाचा स्वीकार आहे. पण फरक एवढा आहे का पूर्वमीमांसेमध्ये 6ही प्रमाणापैकी एका प्रमाणाला विशिष्ट दर्जा दिला असं नाही. उत्तरमीमांसेमध्ये 6 प्रमाण स्वीकार आहे,
पण गुणग्राही वृत्तीने प्रबल प्रमाण म्हणून कोण स्वीकारलेला आहे? शब्द प्रमाण स्वीकारलेलं आहे. प्रमाण उत्पादिता विद्या प्रबलम प्रमाणम विना नश्यती, शब्दात प्रबलम मानम न इक्षते, किंवा तृत असं घ्या, दोन्ही मीमांसेमध्ये साही प्रमाणाचा स्वीकार आहे. फक्त पूर्वमीमांसा शब्द प्रमाणाचा स्वीकार करते, पण मोक्ष कशाने मानते? कर्माने. आणि उत्तर मीमांसा मोक्ष कशाने मानते? ज्ञानाने, आहे ना. म्हणजे पूर्वमीमांसेमध्ये कर्मकांडाला प्राधान्य आहे आणि उत्तर मीमांसेमध्ये ज्ञानकांडाला प्राधान्य आहे. एवढा काय तो त्यातला फरक आहे. त्यानंतर प्रमाण विचार झाल्याच्या नंतर आपल्याकडे चौथ्या तरंगात आपण ख्यातिवाद पाहिला, आणि तिथे किती ख्याती पाहायला? एकंदर पूर्व पक्षाच्या 5 आणि सिद्धांताची एक अशा 6 ख्यातिवादाचा विचार आला. पहिली असत ख्याती माध्यमिक मताचा शून्यवादी बौद्ध, दुसरी आत्मख्याती योगाचार मताचा विज्ञानवादी बौद्ध, तिसरी आहे अन्यता ख्याती न्याय वैशेषिकाची, आणि 2 प्रकारची प्राच्य आणि नव्य. त्याला मध्ये एका आणि अन्यथा ख्यातीमध्ये अर्थाध्यास आणि ज्ञानाध्यास असे 2 ख्याती त्यांनी मानल्या. आणि आख्याती सांख्य प्रभाकरांची, सत्ख्याती रामानुजाचार्यांची, आणि अनिर्वचनीय ख्याती आहे भगवत पूज्यपाद आद्याचार्य शंकराचार्य महाराजांची. अशा पद्धतीचे ज्या ख्याती आहेत, तर ते कोणती ख्याती मानतं? इथेच आता उत्तर आपल्या बोलण्यात उत्तर आलं, तेच इथं खाली देतात फक्त. आणि दोन्ही न्याय वैशेषिक, दोन्ही पहिली ख्याती न्याय आणि वैशेषिक कोणती ख्याती मानतात? अन्यथा ख्याती मानतात. सांख्य आणि योग हे दोघे अख्याती मानतात. सांख्य, योग आणि अगदी पूर्वमीमांसक तिघे देखील अख्याती मानतात. आणि वेदांत मतामध्ये अनिर्वचनीय ख्यातीचा सिद्धांत म्हणून स्वीकारले. पूर्व पक्षाच्या भूमिकेमध्ये वेदांत मताने या 5 ख्यातीचा विचार केला, पण सिद्धांत कोणत्या ख्यातीचा? अनिर्वचनीय ख्यातीचा. त्यात सुद्धा बारकावा आपण मागे बघितला. प्रतीतीच्या बाबतीत प्रौढीवादाने तितक्यापुरती ते कोणती ख्याती स्वीकारतात? अन्यथा ख्याती स्वीकारतात. पण सिद्धांत म्हणलं तर कोणत्या ख्यातीचा? अनिर्वचनीय ख्यातीचा वेदांत मतामध्ये. आणि मग आता राहिला सत्ता विचार. आपल्याकडे किती सत्ता? साधारण खरं तर सद्रूप ब्रह्म सांगायचंय, वेदांताला सत्ता विचार सांगायचा नाही. पण सत्ता विचार वाचून सद्रूप ब्रह्मापर्यंत भ्रमिष्ठ जीवाला जाता येत नाही, म्हणून सत्ता विचार स्वीकारला. आणि मग त्याच्यामध्ये 3 सत्ता: प्रातिभाषिक, पारमार्थिक आणि व्यावहारिक. तिथे आपण बरेच भेद पाहिलेत, पण त्यातला ठळक आहे का? अवस्थांतर, ज्ञानांतर आणि निरंतर. अवस्थांतराने बाधित होणारी प्रातिभाषिक सत्ता, ज्ञानांतराने बाधित होणारी व्यावहारिक सत्ता, आणि अवस्थांतर होऊ दे नाही तर ज्ञानांतर होऊ दे जी निरंतर राहते ती पारमार्थिक सत्ता. कार्यरूप जगताची प्रातिभाषिक सत्ता, कारणरूप मायेची व्यावहारिक सत्ता, आणि अधिष्ठान ब्रह्माची पारमार्थिक सत्ता किंवा जागृतीची प्रातिभाषिक, स्वप्नाची जागृतीची व्यावहारिक, स्वप्नाची प्रातिभाषिक, आणि साचाची पृथ्वीरा जरणे येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता. या दृष्टीने पाहिलं तर पारमार्थिक होईल. सुषुप्तीची सत्ता पारमार्थिक. अशा ज्या 3 सत्ता आहे, त्यापैकी कोणती सत्ता कोण मानतो हा विचार दिलेला आहे 6 दर्शनाचा 14वा नकाशा. तर त्यामध्ये जे कोण सांख्य न्याय वैशेषिक, त्यापैकी नैयायिक हे पारमार्थिक सत्ता मानतात. म्हणजे दोघं देखील कोणती सत्ता स्वीकारतात? न्याय वैशेषिक दोन्ही पारमार्थिक. म्हणजे न्याय वैशेषिक, सांख्य, योग आणि पूर्वमीमांसा हे 5ही दर्शनकार पारमार्थिक सत्ता मानतात. आणि वेदांत मतामध्ये कोणती सत्ता आहे? तर वेदांत मतामध्ये 3ही सत्तेचा स्वीकार आहे: प्रातिभाषिक, व्यावहारिक आणि पारमार्थिक. पण वेदांत मतामध्ये आत्म्याची सत्ता पारमार्थिक आहे, जगताची सत्ता ज्ञानपूर्व व्यावहारिक आहे, ज्ञानोत्तर प्रातिभाषिक आहे, आणि सिद्धांतात पाहिलं तर सद्रूप ब्रह्मच आहे, दुसरं काही नाही. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या. आणि मग यांचा उपयोग काय आपल्याला? आता एवढे दर्शन आपल्याला पाहिजे, शेवटी खंडितच व्हायचे नाही. शेवटी सिद्धांत कोणता आहे? उत्तर मीमांसेचा. मग या दर्शनाचा आपल्याला काही उपयोग आहे की नाही? दर्शनात काही काय म्हणतो द्वादश दर्शनाचार्य होतात, कोणी न्यायाचार्य होतात, कोणी सांख्य दर्शनाचे अभिनिवेशी असतात. यांची आपल्याला उपयोगिता काय? तर पहिले जे न्याय वैशेषिक 2 दर्शन आहे, त्यांचा प्रमाणगत संशय घालवण्याकरता भेद बाधक अभेद साधक असं यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतन करणं, त्याला आपण मनन म्हणतो. तर मननामध्ये आपल्याला न्याय वैशेषिक दर्शनाचा उपयोग आहे. आणि सांख्य दर्शनाचा आपल्याला त्वम पदार्थ शोधनाकरता उपयोग आहे. शोधन म्हणजे शुद्धीकरण. एखादं सोनं त्याच्यातलं हिणकस भाग काढण्याकरता त्याला काही दरदराव्यात ठेवतात, नंतर ठोकतात, जाळतात, आणि त्याचं वजन जरी घटलं तरी गुणवत्ता काय होते? वाढते.
तसं माया अविद्या आपला अविद्या अज्ञान आणि तत्कृत अल्पज्ञता ते धर्म बाजूला सारायचे आणि त्वम पदाचं केवळ लक्षार्थ ठेवायचं कुठंच चैतन्य, तर त्यालाच म्हणतात त्वम पदार्थ शोधन. म्हणजे तत्वम पदार्थ शोधन आहे ना, श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन. तर त्या तत्वम पदार्थ शोधनामध्ये जो तत्वमसी महावाक्यातला जे त्वम पद आहे म्हणजे तो जीवाचा वाच्यार्थ आहे, त्या वाच्यार्थातील त्याज्य भाग त्यागण्याकरता आणि ग्राह्य भाग स्वीकारण्याकरता म्हणजे त्वम पदाची भागत्याग लक्षणाकरता करण्याकरिता आपल्याला सांख्य दर्शनाचा उपयोग आहे. आणि चित्ताच्या एकाग्रतेकरता आपल्याला योग दर्शनाचा उपयोग आहे, कारण योगच चित्तवृत्ती निरोध हा असं म्हटलेलं आहे. आणि चित्ताच्या शुद्धीकरिता आपल्याला पूर्वमीमांसेचा उपयोग आहे. चित्तशी शुद्ध हे कर्म न तू वस्तू उपलब्ध आहे. आणि मग उत्तर मीमांसेचा काय उपयोग आहे, तर तत्वज्ञानपूर्वक दुःखाची आत्यंतिक निवृत्ती परमानंदाची प्राप्ती असा मोक्षरूप परमतत्व प्राप्तीकरिता आपल्याला उत्तर मीमांसेचा उपयोग आहे. आता उपयोगिता कळाल्याच्या नंतर शेवटचा विचार आहे त्यांचा पदार्थ विचार. कोण किती पदार्थ मानतं, तर न्याय वैशेषिक यांची जोडी आहे, पण नैयायिकामध्ये 16 पदार्थ आहे आणि वैशेषिकामध्ये 7 पदार्थ आहे. पण मग नैयायिकाने काय केलं, वैशेषिकाला म्हटले ठीक आहे आमचा पदार्थ विचार आम्ही तुमच्यात सामावून घेतो आणि आम्ही सुद्धा 7 पदार्थ मानतो. म्हणून द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समय अभाव असे 7 पदार्थच दोघांनी मानले. आणि मग वैशेषिकाला विचारला तर तुम्ही काय करता, म्हणजे वैशेषिक म्हणतात आम्ही 2 मानत होतो, तुम्ही 4 प्रमाण मानताना, आम्ही 4 प्रमाण मानतो. म्हणजे वैशेषिका नैयायिकाचा प्रमाण विचार वैशेषिकाने स्वीकारला आणि वैशेषिकाचा पदार्थ विचार नैयायिकाने स्वीकारला, म्हणून त्यांचं एक युग्म जोडी तयार झाली. ठीक ना. म्हणजे पण ठळक जर मानतात किती, तर अगदी प्रमाण विचारात पाहिलं तर नैयायिक 4 प्रमाण मानतात, वैशेषिक 2 मानतात. आणि पदार्थ विचारात पाहिलं तर 16 पदार्थ नैयायिक मानतात आणि 7 पदार्थ वैशेषिक मानतात. आणि पुढे सांख्य योगामध्ये पाहिलं तर सांख्य 2च प्रमाण मानतात, प्रकृती आणि पुरुष हे 2च पदार्थ मानतात. आणि योग दर्शनामध्ये 3 पदार्थ मानतात, कारण तिथे ध्यातृ ध्यान परित्तेचे क्रमात ध्येयक गोचर ध्याता ध्यान त्रिपुटी आहे ना, त्रिपुटीद्वाराच निर्विकल्प समाधी, म्हणून ते 3 पदार्थ मानतात. पूर्वमीमांसेमध्ये मात्र पदार्थ विचारच केलेला नाही. उत्तर मीमांसेमध्ये मात्र पदार्थ न मानताना अधिष्ठान रूप एक ब्रह्मच मानतात. एकम एव अद्वितीय ब्रह्म न ये नानास्ति किंचन हे किंचनापि नाना नास्ति किंतु एकमेव अद्वितीयम ब्रह्म अस्ति. असा जरी आपल्याला आता हा थोडासा वेळ गेला तरी हा वेळ म्हणजे जणू काय आपण इतक्या कमी वेळामध्ये 6 दर्शनाचा अभ्यास केला. एका दर्शनाचा अभ्यास करायचा सांगोपांग तर किमान 12 वर्ष निघून जातात, पण आपण एका तासामध्ये षडदर्शनाचार्य आहे ना झालो असं म्हणलं तर वावगं होणार नाही. म्हणजे 6 दर्शनाचा अभ्यास सूत्ररूपाने ग्रंथकाराने आपल्या समोर ठेवला. याला म्हणतात घागर में सागर, म्हणजे अख्खा सागर एका घागरीमध्ये नव्हे. इथं तर ते चंचुपात्र फुलपात्र ते खेड्यापाड्यात मकर संक्रांतीला छोटे छोटे घडवे असतात आणि त्याच्याही पदी छोटे, त्या आता येणार गौरी गणपती ते छोटे छोटे बोळके म्हणतात आपल्या मराठवाड्यात त्याला आहे ना, तेवढ्याशी याच्यात हे सगळं 6 दर्शन आणलं असं म्हटलं तर अवघड होणार नाही. 6 दर्शनाची आणि त्याबद्दल एक नाही तर त्याबद्दल जवळपास जी 18 प्रकार आहेत ते, म्हणजे त्याच्या जगतबद्दल बंधबद्दल विश्वराबद्दल काय काय त्यांचं मतमतांतर आहे त्याचा विचार अगदी सूत्ररूपाने आपण आताच नुकता पाहिला. कशा करता तर विद्येची किती प्रस्थानं पाहत आहोत आपण, 18 प्रस्थाने, बरोबर ना. विद्येची 18 प्रस्थाने, त्यामध्ये आपण काल नाम मात्र विचार पाहत असताना 4 वेद 4 उपवेद शिक्षा कल्प व्याकरण निरुक्त छंद ज्योतिष असे वेदाचे षडांग आणि पुराण न्याय मीमांसा. तर पुराण म्हणताना 18, न्याय म्हणताना न्याय वैशेषिक 2 आणि मीमांसा म्हणताना 2 पूर्वमीमांसा उत्तर मीमांसा. आणि आता काय राहिलं, धर्मशास्त्र म्हणताना 21 असणारे अपष्टंबादी स्मृती आहेत त्यांना धर्मशास्त्र म्हटलेले आहे. अशी परा पश्चिंती मध्यमेची नव्हे तर वैखरी वाणीची 18 प्रस्थानं म्हणजे भेद आहेत. त्यापैकी 4 वेदाचा विचार आपण कालच्या चिंतनामध्ये केला. 4 वेदाचा विचार करून झाल्याच्या नंतर आता 4 उपवेदाचा विचार आपल्या समोर ठेवतात. त्या 4 वेदामध्ये ऋग्वेद हा प्रधान आहे किंवा ऋग यजु सामो तिन्ही म्हणे मी आत्मा रामो असं ज्ञानोबराय म्हणतात. 3 वेदाचा विशेषत्वाने स्वीकार आहे. याचा अर्थ
हा पूर्ण त्याज्य असं नाही, पण सामान्यतः सर्वच त्याला स्वीकारतात असंही नाही. कारण जारण मारण उच्चाटन स्तंभन मोहन अशी एक प्रकारचं आघोरी साधना त्याच्यामध्ये प्रधानतेने प्रतिपादन केली असल्यामुळे अथर्व वेदाला फारशी मान्यता दिसत नाही जाणत्या लोकांमध्ये, सात्विक लोकांमध्ये. पण त्यालाही स्वीकारणारे कोणीच नाही असं मात्र नाही, कारण तोही वेदाचा एक भाग असल्यामुळे त्याचाही. पण सगळीच असणारी वेद, ज्याच्यामध्ये शब्दब्रह्म म्हणतात तो ऋग्वेद, ज्याच्यामध्ये पादाचा विचार केला तो यजुर्वेद, ज्याच्यामध्ये नाद ब्रह्माचा विचार केला तो सामवेद, आणि ज्याच्यामध्ये जारण मारण अशा आघुरी विद्येचा विचार केला तो अथर्ववेद. पण हे चारही वेद साक्षात किंवा परंपरेने निवृत्तीमध्येच तात्पर्य आहे ना. कारण या चारही वेदाचे किती कांड केले आपण, पहिले 3 वेदाचे किती 3 कांड केले, कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड. तर कर्मकांडाच्या 80,000 श्रुती चित्तशुद्धीद्वारा मोक्षाकडेच घेऊन जाणार आहे, म्हणजे निवृत्तीकडे. आणि 16,000 उपासना कांडातल्या श्रुती त्या सुद्धा आपल्याला चित्ताची स्थिरतेद्वारा निवृत्तीकडेच घेऊन जाणार आहेत. तशा ज्ञानकांडाच्या असणाऱ्या 4,000 श्रुती ह्या तर साक्षात आपल्याला स्वरूपापर्यंत घेऊन जाणाऱ्या आहे. म्हणजे तिन्ही वेद हे निवृत्तीपरक आहे. पण जारण मारण सांगणारा अथर्ववेद हा निवृत्तीपरक कसा? तर काल आपण एक श्लोक शेवटी बोललो, मद्ध प्रमद्ध उन्मत्त सुप्तम बालम स्त्रियम जडम प्रपन्नम विरतम भीतम न रिपुम हंती धर्मवित. इथे खरा जो धार्मिक आहे, सात्विक आहे, त्याला जर एखाद्या शत्रूचा नाश जरी करायचा असला तर तो कशा शत्रूचा नाश करतो? जो सावध आहे, आपल्यासोबत युद्ध करण्याकरता तत्पर आहे, आणि आपण जर त्याला आता ठार केला नाही तर तो आपल्याला ठार करणार आहे. अशा वेळेला आपला बचाव करून त्याच्यापासून मुक्ती प्राप्त होण्याकरता तो त्याला काय करतो? युद्ध करतो. अगदी प्रभू रामचंद्र हे धर्मवीत आहे, धर्मराज युधिष्ठिर हे धर्मवीत आहे. म्हणून प्रभू रामचंद्राने रावणासोबत युद्ध रणकंदन करण्यापूर्वी एकदा नाही 2 वेळेला त्याला कितीतरी वेळेला सांगून बघितला. शेवटी त्याला हनुमंतरायाला पाठवला, आपला शिष्टाईला करता अंगद पाठवला, आणि तरी तो मान्य झालाच नाही त्याला. मग भगवान परमात्म्याने त्यासोबत काय केलं? शेवटी युद्ध केलं. तोही समोरासमोर आहे. एक दिवस तर त्याचे शस्त्रास्त्र संपल्याच्या नंतर जा म्हटले विश्रांती घेऊन उद्या युद्ध करण्याकरता. लढले नाहीत देव त्याच्यासोबत. इकडे महाभारतामध्ये सुद्धा द्रोणाचार्य, विदुर काका, पितामह भीष्म या सगळ्यांना सांगितलं का तुम्ही त्याला समजून सांगा. पण तो दुर्योधन शेवटी धर्मराज युधिष्ठिराने सांगितलं काही झालं तर ते आमचे भाऊ आहेत, आणि युद्ध हे हिंसेला जन्माला घालणार असल्यामुळे त्याच्यातून कोणाला आनंद भेटणार आहे. म्हणून शेवटी गोपालकृष्ण परमात्म्याला सुद्धा सांगितलं तुम्ही काय करा, एकदा शिष्टाईला म्हणून शांतीदूत म्हणून आमच्या वतीने जा. तर गोपालकृष्ण त्यावेळेला मात्र तिथे थोडंसं मतभेद झाला. आपले चैतन्य महाराज, चंद्रशेखर महाराज सांगत असतात, म्हणजे बहुमाताला प्राधान्य द्यायचं का काय करायचं. तर त्यावेळेला धर्मराज युधिष्ठिर म्हणतात गेलं पाहिजे. नकुल सहदेवला विचारलं तुमचं मत काय? ते म्हणले मत काय म्हणजे हे काय विचारायचं आहे काय? जे दादाचं मत ते आमचं मत. खरे सावत्र भाऊ आहेत. पण दादा म्हटले युद्ध करा तर करा, ठरवून या. दादा म्हटले युद्ध करायचं तर करायचं नाही. आमचं मतच नाही स्वतंत्र, आम्ही स्वतंत्र नाहीच आहे, आमचं स्वतंत्र काही मत नाही, आम्ही दादापासून वेगळेच नाही. धर्मराज जे म्हणतील तेच आमचं मत, आम्हाला विचारायला सुद्धा येऊ नका. तुम्ही विचारायला आला हा आमचा एक प्रकारचा अवमान आहे आमच्या निष्ठेचा, असं नकुल सहदेव बोलतात. म्हणले तर तिघ एका बाजूला झालेत, आणि बहुमताच्या बाजूने निर्णय घ्यावा लागेल ना. आणि भगवंताला तर युद्ध करायचं आहे, कारण त्यांचा अवतार कार्यच त्याच्याशिवाय तडेला जाणार नाही. मग त्यांनी विचारला गेले भीमाला, तुझं काय मत आहे, तुझं काय मत आहे? म्हणले म्हणजे तेव्हा 14 वर्ष ती प्रतिज्ञा केली ना मी, त्याचे जंगेल तो मला तर येत अशी या जंगीवर बसती, जंगा फाडून, आणि त्या भीष्म काय त्याचं नाव होतं, दुःशासन छातीवर वस्त्र हरण करणारा, त्याच्या लहुनी रक्ताने माखलेल्या हाताने मी तिची वेणी घालणार आहे, ही माझी प्रतिज्ञा आहे. ती प्रतिज्ञा पूर्ण कशी होईल? युद्ध नाही ठरलं तर युद्ध ठरवलं पाहिजे. अर्जुनाला विचारलं तुम्हाला पाशुपत आसरापर्यंत कशाला मी संपादन केलं? आणि द्रौपदीला विचारलं, म्हणले तुला ही सखी म्हणतो ना, मोकळ्या केशाची लाज वाटत नाही का विचारायला येतो? म्हटले युद्ध ठरलं पाहिजे कृष्णा. देव म्हणले आता बहुमत आहे, कारण युद्ध करू नये सांगणारे कोण आहेत? तिघे आहेत, धर्म आणि नकुल सहदेव. पण युद्ध झालं पाहिजे असे सांगणारे कोण आहे? आता तिघेच होईल. त्यांना हात म्हणजे दोन्हीकडे आता समान पारड आहे. आता आपल्याला निर्णय घ्यायला हरकत नाही. मग आता समान पारड जरी असलं तर मग आता याच्यात निर्णय काय? तिघं म्हणतात युद्ध झालं पाहिजे, तिघं म्हणतात युद्ध झालं नाही पाहिजे. मग अशा वेळेला धर्माचं रक्षण जेणेकरून होईल तसं कार्य आपण केलं पाहिजे. जर तो नीतीने अर्ध राज्य किंवा किमान 5 गावं जर पांडवाला देत असेल तर युद्ध नाही करायचं, तरी पण परमात्मा म्हणतात. पण याला सुद्धा तो राजी नसेल तर मग युद्ध करायचं.
आणि शेवटी बरोबर परमात्म्याने बघितलं तर तो सुईच्या अग्रभागावर बसेल एवढी भूमी बिना युद्धाची मी पांडवाला देणार नाही असा दुर्योधन बोलला. तो म्हटलं तू काय देणार नाही, मीच घेणार नाही. कारण त्याच्या अगोदर चंद्रशेखर महाराजांनी एक गोड भाव सांगितला, तर तसा इतका बिनडोक नव्हतं म्हटले दुर्योधन. म्हणजे 5 गावं देऊन जर कायमचा तंटा मिटत असेल तर दुर्योधन द्यायला तयार नव्हतं. दुर्योधन दिली म्हटला पहिले, फक्त किमान 5 पांडवा करता 5 गावं दे. दुर्योधन म्हटलं दिली काय संकल्प सोडणे म्हणले ना, मग सांगा ना म्हणजे भगवान परमात्मा काय तिथं त्यांनी इतकं गोड भाव सांगितला. काही अगोदर गेलेत ना परमात्मा. तर खरं तर रेकाम्या जागा भरा या सतत तुझा बा धृतराष्ट्र राजगादीवर बसलेला आहे. त्यामुळे हक्काचं राज्य कोणाचं आहे? पांडवाचं आहे. बरं त्या रिकाम्या जागा भरा कुठपर्यंत? त्यांच्या घरात कोणी योग्य होत नाही तोपर्यंत. आता ज्येष्ठ युवराज कोण झालाय? धर्मराज. त्यावेळेला त्याच्या स्वाधीन करायला पाहिजे. ठीक आहे, त्याला युवराज पद दिलं, नंतर तुम्ही काय कांड केलं ते लाक्षागृहाचं, आणि नंतर तू युवराज पदावर आला. आता तुझ्या बाला वाटावं लागलं का त्यांचे उत्तर तूच बसायला पाहिजे. पण किमान आता तरी निम्म राज्य. बरं त्यांचा तुमची शर्त काय होती? 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास, तोही त्यांनी पूर्ण केला. मग निम्म राज्य त्यांना द्यायला पाहिजे, तरी तू द्यायला तयार नाही तर जाऊ दे. माझे भक्त आहेत आणि ठेवले आनंद ते तैशीचे राहावे, हे नुसते म्हणावे नाही, जगणारे ते आहेत, ते अल्पसंतोषी आहेत. त्यांच्याकरता तू 5 गावं दे. दुर्योधन म्हटला दिली. भगवान परमात्मा मनात म्हणतात आपल्याला घ्यायची नाही, पण आता दिली म्हणतो. आता करायचं काय? युद्ध तर करायचंय ना. पण चतुर राहतो शिरोमणी, चंद्रशेखर महाराजच्या मुखातला ऐकलेला भाव. भगवान परमात्मा म्हणू लागलेत मग आपल्याला घ्यायची ना, हा दिली म्हणतो ना, युद्ध करायचं कसं? आता यांनी दिली तर युद्ध होत नाही आणि युद्ध तर ठरून जायचं. कारण भगवान परमात्म्याचा अवतार कार्य तडीला जात नाही. हे 5 पांडव म्हणजे 5 आयुधही परमात्म्याच्या हातातले, आणि त्याद्वारा साधनं परित्राणे दुष्कृता विनाशाय धर्मसंस्थापनार्थ हे कार्य तडील न्यायचं. आता काय करायचं? पण परमात्मा म्हणतात दिली म्हणतस तो संकल्प सोड. तो म्हटला मागा ना पहिले, मागा तुम्हाला 5 गाव पाहिजे. मग परमात्मा मनात निश्चिंत झाले, म्हटले आता युद्ध करता येतं. कारण गावच अशी मागायची की तो देण्याकरता स्वप्न तयार होणार नाही. मग त्याला इंद्रप्रस्थ, मूर्खप्रस्थ, वारणाव्रत आणि आणखी एक नाव सांगितलं, 5वं तुझ्या इच्छेप्रमाणे दे म्हटले. मग दुर्योधन मात्र मग बोल गरजला, सुईच्या अग्रभागावर बसेली बिना युद्धाची एवढी भूमी मी पांडवाला देणार नाही. कारण ते म्हटले इंग्रज आपल्यातून चले जाव म्हणाले ना, आणि त्यावेळेस इंग्रज म्हणाले असते हम जाते मगर 5 गाव दीजिए. आणि कोणते? एक मद्रास द्या, कोलकाता द्या, मुंबई द्या, गुजरात द्या. खाली काय राहील? खाली राहील काय भारतातले? तसे गाव परमात्म्याने मागितले. आणि मग दुर्योधन खवळला, देणार नाही. तू काय देणार नाही? परमात्मा म्हटले मनात मीच घेणार नाही. मग युद्ध झालं. पण त्याही युद्धामध्ये तुम्ही बघा, शेवटी शांतिदूत अगदी निर्वाणेचा प्रसंग महाभारती रणकंदन तिथे आल्याच्या नंतर सुद्धा धर्माने पर्याय ठेवला. आजूक सुद्धा तू जर 5 गावं देत असेल तर आम्ही युद्ध थांबवायला तयार आहे. हे कशा करता बोललो? ही एखादा जाणता धर्मवित युद्ध असेल, त्या महाभारती युद्धामध्ये बऱ्याच वेळेला असा प्रसंग आला की आता युद्ध थांबवलं पाहिजे. त्यावेळेला पांडवाने थांबवलेलं आहे, कौरवाने नाही थांबवलं. बरं, पांडवाकडनं शेवटपर्यंत युद्धाचे नियम जोपर्यंत ते मोडत नाही तोपर्यंत मोडले गेले नाही. आणि अगदी मत्त प्रमत्त उन्मत्त सुप्त बालम स्त्रियम जडम आणि प्रपन्न विरतम भीतम रिपुम न हंती धर्मवित, हा नियम कौरवाने कधीच पाळला नाही आणि पांडवाने कधीच मोडला नाही. म्हणून पांडवात 7 अक्षुणी सैन्य असलं तरी धर्माचा विजय झाला. आणि हा नियम न पाळल्यामुळे पांडवाचा त्या कौरवाचा पराजय झाला. याचा अर्थ हे नियम जाणता योद्धा पाळतो. आणि या माध्यमातून पाहिलं किंवा शेनयागाच्या माध्यमातून पाहिलं तर इतर जे पर्याय होते, विष देणं, अजून काय काय पाहिले होते काल आपण? विष देणं, विष देणं, सुपारी देणं एखाद्याला ते मारायला, म्हणजे प्रयोजक कर्तृत्व घेणं किंवा लाक्षागृहात जाळणं, हे जे पर्याय आहे त्यापासून परावृत्त होऊन शेनयाग करून तो त्या याच्यातून मुक्त होऊ शकतो. म्हणजे त्या शेनयाग म्हणजेच आभिचार कर्म. म्हणजे आभिचार कर्म सुद्धा प्रवृत्ती प्रतिपादन करता नाही, कारण प्रवृत्ती द्वेषमूलक स्वभावताच प्रवृत्त आहे. आणि जी द्वेषमूलक स्वभावता असते ती जर शास्त्र सांगत असेल तर शास्त्र ज्ञात ज्ञापक ठरेल, मग त्याचा शास्त्रत्व राहणार नाही. शास्त्र अज्ञात ज्ञापक असल्यामुळे या 4ही वेदाचा निवृत्तीमध्येच कसं तात्पर्य आहे असं कालपर्यंत आपण पाहिलं. 4 उपवेदाचं सुद्धा निवृत्तीतच तात्पर्य आहे. अच्छा, मग हे 4 उपवेदाचं आपलं होऊ शकतं. थोडंसं वेगात घेऊ. 4 उपवेदाचं निवृत्तीत तात्पर्य कसं आहे ते बघा.
चार उपवेद, त्याचं एक वाक्यात निवृत्ती तात्पर्य पहिलं पाहू, नंतर पुढचा विस्तार येतच आहे. तर पहिला कोणता आहे चार उपवेदामध्ये? आयुर्वेद आहे. तो आयुर्वेद आपल्याला पुण्यप्राप्तीद्वारा निवृत्तीकडे घेऊन जातो. दुसरा धनुर्वेद, धनुर्वेद आपल्याला चित्त शुद्धीद्वारा निवृत्तीकडे घेऊन जातो. तिसरा गांधर्ववेद, गांधर्ववेद आपल्याला एकाग्रतेद्वारा ब्रह्मस्वरूपाकडे घेऊन जातो परंपरेने. आणि शेवटचा अर्थवेद, अर्थवेद हा धनप्राप्ती ही भाग्या काय सर्प विंचू दिसे, धन अभाग्या कोळसे तुकोबराय म्हणतात. आणि माऊलीच्या भाषेत भाग्याचे निवडसे, उद्यमाचे निविषे, संपत्ती जाता पैसे घरी गे, अन्यथा नसेल भाग्य अनुकूल नसेल आणि प्रयत्न त्याला जोड नसेल तर धन्य प्राप्त होत नाही. बरं, प्राप्त झालेले धन कायमचं राहत नाही. अर्थनाम अर्जने क्लेशा तथे परिपालने नाशे दुःख वे दुःखम धिकरताना क्लेशकारीना. अशा पद्धतीने विरक्तीद्वारा अर्थवेद सुद्धा आपल्याला काय करतो, निवृत्तीकडेच घेऊन जातो. कसा तर ते आता सांगतात, तसा बघूया. चार उपवेद, त्यातला पहिला आहे आयुर्वेद. आयुर्वेद म्हणताना दोघंही व्याधी निर्मूलन करताच आहे. म्हणजे ॲलोपॅथी ही व्याधी निर्मूलन करते आणि आयुर्वेदही व्याधी निर्मूलन करतो. पण त्या ॲलोपॅथीमध्ये व्याधी दाबला जातो आणि मग त्याचा स्फोट झाल्याच्या नंतर भयंकर हानी होते. पण आयुर्वेद शक्यतो होईल तेवढं मुळासहित उच्चाटन करण्याचा प्रयत्न करतो. मुळासहित उच्चाटन ब्रह्मज्ञाना वाचून होतच नाही, पण सापेक्षत्वाने पाहिलं तर आयुर्वेद थोडासा वेळ आहे, पण तो या ॲलोपॅथीपेक्षा सरसच मानला जातो. जाणते लोक आजही तीच दवा पाणी स्वीकारतात, पण कधी कधी खूपच आगतिक मनुष्य झाला का नाविलाजाने तो इकडे देखील जातो. पण आयुर्वेदाच्या खरं मनुष्याचं आरोग्य बिघडतं कधी? तीन कारणामुळे: वात, पित्त आणि कफ याचा समतोल ढासाळा का आरोग्य बिघडतं, आणि याचा समतोल राहिला की आरोग्य राहतं. तर हे पहिले बिघडू देऊ नये, आणि बिघडले तर ते वेळीच सावरावे. तर त्याचे ठोक ताळे अगदी घरगुती उपाय सद्गुरू विठ्ठल बाबा घुले बाबा सांगायचे. पित्त वाढलं तर काही करू नका तुम्ही, ते ओमनी वगैरे गोळ्या घेतात ना, ते घेण्यापेक्षा वमन करा. ती ओमनी गोळी घेतली का आज पित्त जिरेल आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ते तुम्हाला त्रास करेल, किंवा त्या गोळीची लत जरी जडेल, सवय लागेल. पण त्यावेळेस जर आपण वमन केलं, चांगले हळदीची बोटं किंवा कुंकाची बोटं घालून ते सगळं जळमट पाडून टाकलं ना, किमान महिना 2 महिने तरी त्याला त्रास होत नाही. वमन करावं. आणि वाद जर असेल ना तर ही थेरपी घेईन, ते थेरपी, ते पण प्रकार आहे. पण घरच्या घरी जर त्याला मोहरीचं किंवा सरसोच्या तेलाने चांगलं मर्दन जर आपण केलं तर वाद थांबतो. आणि राहिले कफ, तर कफाकरता अनुष्णन करावं. हे आपल्याकडे उपवास वगैरे त्याची हे एक कारण आहे. अनुष्णन करावं, 4-2 दिवस काही खाऊ नये, किंवा ताकावर वगैरे आपण जर राहिलो तरी सुद्धा मग आपल्याला कफाचा त्रास होत नाही. अशा पद्धतीने बाबा एक सांगायचे, हे आयुर्वेदाचेच उपाय. पण मग हे न केल्यामुळे, आणि आयुर्वेदाकडे खर्च कमी आहे पण लोकांकडे पैसा अधिक झाल्यामुळे ते ॲलोपॅथीकडे धावतात, ते दाबतात, आणि मग स्फोट त्याचा होतो. डॉक्टर मग याला धनासहित खातो. कारण आजचे डॉक्टर, ते बाबांचं एक वाक्य आहे, अनाथानाम रोगीनाम असतो पुत्र मित्रवत समुपचरेत. अनाथ असणारा एखादा रोगी असेल, त्याला पुत्र किंवा आपला मित्र किंवा आपला पिता आहे या भावनेने पाहून त्याच्यावर उपचार करत असेल तर त्या डॉक्टरला ती साधना हळूहळू मुक्तीकडे नेते. पण यांना मुक्ती नाही. हल्लीचे जे डॉक्टर आहेत ना, तर हे यमराजेचे पुढचे आहेत, असं एक सुभाषितकार म्हणतो. काय वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदर यमस्तु हरती प्राणान वैद्य प्राणन धनानेच. म्हणजे यम तरी काय करतो, प्राण घेऊन जातो. पण ही आजची यमराज अशी आहे ना, तर यमराज काय वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदर, यमराजाचा सक्का भाऊ आहे, त्याच्यातला ज्येष्ठ भ्राता आहे तू, कारण त्याच्याही पुढचा तू आहे. कारण यमस्तु हरती प्राणान, तो फक्त प्राण घेऊन जातो पण तू प्राणासहित धन घेतो. या डॉक्टर लोकांनी कोरोनामध्ये मारली माणसं जिवंत पैशा करता. कारण त्यावेळेला काही पुरावा काहीच नाही, तिकडेच फुकात तिकडेच घेऊन जा, असा प्रकार होता ना. नुसते एकूण पैसे पाठवायचे. बरीच लोक मारलीत. त्यांची पुढे कुत्रे हाल खाणार नाही, कारण जैशी करणे वैशी भरणे ते भोगावं लागणार. पण हल्ली जरी पाहिलं ना, मोजके बोटार मोजणे इतके डॉक्टर जर सोडले ना, नुसते लुटायला बसलेले आहेत. कालच बाबांच्याच म्हटले, ते अगोदर गेलेत पण त्यांनी व्हेंटिलेटरवर ठेवलं, पैसा उकळला, आणि आता पैसा पाहिजे तेवढा भेटला म्हणा, किंवा आता देण्याची शक्यता नाही, मग त्यांनी ते पेशंट काढून दिलं. असे कितीतरी हे लोक नुसतेच लुटणारे आहेत. तर यांना नाही मुक्ती प्राप्त होणार, यांना यमाचे
टोले निश्चित ठरलेले आहेत. पण हे आयुर्वेदाकरता इथे बोलतात, तर आयुर्वेदाचा उपयोगिता आहे कधी? जर ह्या पुत्रवत किंवा मित्रवत एखाद्या पेशंटची जर सेवा केली, त्याला आरोग्य प्राप्त झालं, तर त्याचे आशीर्वाद लाभतात. किंवा काही काही डॉक्टर आता हल्ली आपल्या माऊलीच्या मंदिरात येतात, ते औषध उपचार फ्रीमध्ये देतात. वारीच्या काळात किती किती रोग्याची सेवा करतात. तर अशा पद्धतीने पुण्यप्राप्तीद्वारा किंवा चित्त पुण्यप्राप्त होतं, त्याद्वारा चित्तशुद्ध होतं आणि चित्तशुद्ध होऊन बोध आणि नंतर मुक्ती, अशा पद्धतीने त्याला ते घेऊन जातात. त्याबद्दल काय बोलतात वाचतो बघा. त्यातला पहिला कोण आहे? आयुर्वेदच ना. बघा, आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्वेद आणि अर्थवेद असे 4 उपवेद आहेत. आयुर्वेदाचे कर्ते प्रजापती, अश्विनी कुमार आणि धन्वंतरी आहेत. आयुर्वेदाचे कर्ते आहेत पहिले प्रजापती. प्रजापती अर्थात ब्रह्मदेवाला सुद्धा प्रजापती म्हणतात आणि तसे 14 लोकांचे 14 प्रजापती असतात. त्यातलं एखादं मुख्य प्रजापती, जसं दक्ष प्रजापती म्हणतो आपण, त्यांना सगळ्याचं मुखिया म्हणून योजलेलं होतं. तर ते प्रजापती ब्रह्मदेव म्हणा किंवा हे प्रजापती जे 14 सांगितले जातात. आणि अश्विनी कुमार म्हणजे देवाचे वैद्य एक प्रकारचे, हे ज्यांचं एक मंत्राने कुंती मातेला अश्विनी कुमाराच्या मंत्रानेच प्राप्त झालेले नकुल सहदेव आहे. म्हणून त्यांनी महाभारत युद्धामध्ये सुद्धा कर्णाला ज्या वेळेला एक प्रकारचा आघात झाला, त्यावेळेला कुंती मातेचाच तो पुत्र होता, तिला माहिती होतं. नकुल सहदेवाला तिथे घेऊन गेले, त्याच्यावर उपचार करून कर्णाला त्यांनी पुन्हा आरोग्य प्राप्त करून दिलेलं होतं. हे अश्विनी कुमार. नंतर धन्वंतरी म्हणजे हे जे अमृत मंथनाच्या प्रसंगी, आपल्या समुद्र मंथनाच्या प्रसंगी अमृत कुंभ घेऊन 24 अवतारातला एक अवतार परमात्म्याचा तो धन्वंतरी इत्यादी. म्हणजे प्रजापती, अश्विनी कुमार, धन्वंतरी हे काय आहेत? तर आयुर्वेदाचे कोण आहेत? ते आयुर्वेदाचे कर्ते आहेत. त्याचप्रमाणे चरक संहिता म्हणजे चरकाचार्यकृत. नंतर अष्टांग संग्रह, वाघ ते काय, ते वाघ काय शब्द काय बाबा तो? वाघ भट्टादी आहे ना, म्हणजे वाघ भट्टाधिकृत अष्टांग संग्रह. आणि तो चिकित्सा शास्त्र म्हणजे माधव निदान, संस्कृत विचारसागरामध्ये याची नावं दिलीत कर्त्याचे. ते माधव निदानकृत असणारे चिकित्सा शास्त्र हे आयुर्वेदांतर्गतच आहेत. नंतर वात्सायनकृत कामशास्त्र ही आयुर्वेदांतर्गत आहे. आणि कारण का बरे? कारण कामशास्त्राचा विषय 2 गोष्टी आहेत, एक वाजीकरण आणि दुसरं स्तंभनादी. वाजीकरण शब्दाचा अर्थ आहे वशीकरण. ते कामशास्त्राचे विशिष्ट मंत्र आहे ना. एखादी व्यक्ती आपल्याला वशीभूत होत नसले, ते मंत्र सिद्ध केले, त्या मंत्राचा प्रयोग केला तर ती व्यक्ती त्या व्यक्तीला वशीभूत होते. त्याला वाजीकरण म्हणतात. आणि स्तंभन म्हणजे एखाद्या व्यक्तीला ती किती चंचल कशी असली तर ती आपल्याला वशीभूत होण्याकरता त्याला एखाद्या जागेवर खेळून ठेवणं, त्याला स्तंभन म्हणतात. या स्तंभन विद्येचा प्रयोग चांगदेवाने केला होता. त्यांच्या योगाच्या गुरुला भेटण्याकरता काशीकडे गेले ना, त्यावेळेला त्याने या स्तंभन विद्येचा प्रयोग केला होता. किंवा आपण नवनाथ ग्रंथ जर पहा, जालेंद्रनाथ, मंचिंद्रनाथ यांनी कितीतरी वेळेला या स्तंभन विद्येचा प्रयोग केलेला आपल्याला पाहायला भेटतो. म्हणून कामशास्त्राचा एक प्रकारचा कामशास्त्राचा विषय काय आहे? तर वाजीकरण किंवा स्तंभनादी चरकाधिकांनी सांगितले आहेत. आणि म्हणून त्यांचाही आयुर्वेदातच अंतर्भाव आहे. कारण आयुर्वेदाचा वैराग्य उत्पत्तीविषयी अभिप्राय आहे. कसा तो? कारण आयुर्वेदाच्या रीतीने औषध सेवनापासून रोगाधिकाची निवृत्ती झाली असता पुन्हा रोगाधिक उत्पन्न होतात. म्हणजे थोडक्यात त्यांची कोणती निवृत्ती होते? लयरूप निवृत्ती होते. न्हावी उठला आणि कुंठ फुटला असं म्हणावं. पण बऱ्याच वेळेला कधी कधी काही काही रोग असे असतात ना, ते रोगासहित रोगाची निवृत्ती, म्हणजे ते रोग्याला पुढे घालूनच मागून जातात, तशी ते जात नाही. म्हणजे किती रोग निवृत्त होण्याकरता आयुर्वेदाचा जरी आपण वापर केला तरी कधी कधी असं लक्षात येतं, हातास उदास होतो, किती प्रयत्न केला तर हा रोग काही जात नाही. म्हणजे थोडक्यात काय होतं? त्याच्या अंतःकरणामध्ये विरक्ती निर्माण होते. म्हणून म्हणतात रोग्यास लौकिक उपाय तुच्छ आहेत. या विचाराने वैराग्य उत्पत्तीविषयी आयुर्वेदाचा अभिप्राय आहे. आणि औषध दान केल्याने पुण्य होऊन अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानामध्ये त्या आयुर्वेदाचा देखील वैद्याला उपयोग आहे. आता धनुर्वेद, तर हे धनुर्वेद वाचू का थोडंसं? 2 मिनिटात का थांबू तुम्ही असाल तसं? ठीक आहे बाबा. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. हरी ज्ञानदेव तुका